ज्या काळात स्त्रिय शिक्षण हे पाप मानलं जायचं, त्या काळात एक माणूस अख्ख्या जगाविरुद्ध उभा राहिला. त्यांना आपण ओळखतो महर्षी धोंडो केशव कर्वे या नावाने. कोण होते अण्णासाहेब कर्वे? ते केवळ समाजसुधारक नव्हते, तर स्त्रिय शिक्षणाचे महामेरू होते. त्यांनी 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली आणि स्वतः एक विधवेशी विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला. त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे 1916 मधलं त्यांनी स्थापन केलेलं महिला विद्यापीठ. हे भारतातलं आणि दक्षिण आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ होतं. 100 वर्ष जगून त्यांनी आपलं आयुष्य केवळ आणि केवळ समाजसेवेसाठी वेचलं. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना 1953 मध्ये भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. मित्रांनो, महर्षी कर्वे म्हणायचे की शिक्षणच हे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं खरं साधन आहे. अशा या महापुरुषाला माझा मानाचा मुजरा. जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा.